आपकी बहू घूंघट ऊपर उठा लो बेटा। सर्वसामान्य प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतील कलाकारही लापता लेडीज या चित्रपटाचे कौतुक करत आहेत। आता अभिनेता सलमान खानने या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे। तर मंडळी चला मग जाणून घेऊया काय म्हणाला सलमान खान लापता लेडीज या चित्रपटाबद्दल। नमस्कार मंडळी, मजेत ना? आशा करतो मजेत असाल। आपण पाहता टकाटक फिल्मी अस्सल मराठी वाहिनी। किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेचा विषय बनत आहे। हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर चांगलाच सुपरहिट ठरला। या चित्रपटाची आतापर्यंत कोट्यावधी रुपयांची कमाई केली आहे। हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांकडून तुफान गर्दी पाहास मिळत आहे। सर्वसामान्य प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतील कलाकारही लापता लेडीज या चित्रपटाचे कौतुक करत आहे। आता अभिनेता सलमान खानने या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे। ये हमारा दोस्त है दीपक कुमार, कल रात को विदा करा के वापस लौट रहा था। बॉलिवूडचा दबंग अशी ओळख असलेला अभिनेता म्हणून सलमान खानची ओळख आहे। तो कायमच विविध कारणांनी चर्चेत असतो। सलमान खानने नुकतंच बहुचर्चित लापता लेडीज हा चित्रपट पाहिला। रास्ता में इसकी बीवी खो गई। हा चित्रपट पाहिल्यानंतर सलमान खानने त्याच्या अधिकृत एक्स वर एक ट्विट केलं आहे। या ट्विट मध्ये त्याने किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज या चित्रपटाचे कौतुक केले आहे। कैसे हुए? मैं 60 से ट्राई कर रहा, रसोई खोई नहीं रही। मी नुकताच किरण रावचा लापता लेडीज हा चित्रपट पाहिला। वाह वाह किरण, मला आणि माझ्या वडिलांनाही हा चित्रपट पाहून खूप आनंद झाला। तसेच तू दिग्दर्शक म्हणून पदार्पण केल्याबद्दलही तुझं अभिनंदन। छान काम केलं आहेस। आता माझ्या सोबत कधी काम करणार, असे ट्विट सलमान खानने केले आहे। ए लड़की, त्याबरोबर तिला माझ्या सोबत कधी काम करणार असा प्रश्नही विचारला आहे। दरम्यान लापता लेडीज हा चित्रपट 1 मार्च रोजी प्रदर्शित झाला। हो भाई हो, ऐसा दुर्घटना तो पहली बार सुने। या चित्रपटाचे दिग्दर्शन किरण रावने केले आहे। आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनर खाली लापता लेडीज या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे। घर पहुंच के जो देखा कि जिसको हम अपने साथ ले आया हूँ वो हमारी दुल्हन फूल नहीं थी। या चित्रपटात रवि किशन, नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव आणि छाया कदम हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकताना दिसत आहेत। कौन? पुष्पा रानी। या चित्रपटाचे आतापर्यंत एकूण 9.05 कोटीची कमाई केली आहे। लापता लेडीज हा चित्रपट पत्नींच्या अदलाबदलीवर आधारित आहे। या 2 महिलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे। यात नवीनच लग्न झालेला दीपक त्याच्या पत्नीला घरी घेऊन जातो, तेव्हा अचानक त्याची पत्नी वाटे ट्रेन मधून हरवते। नजर रखना पड़े। तुम्ही जी इनका फोटो लो। तो दुसऱ्यात कोणत्या नववधूला आपली पत्नी म्हणून घरी येऊन येतो। घरी गेल्यावर बायकोला डोक्यावरील पदर उचलताना त्याला पत्नीची अदलाबदली झाल्याचे समजते। आसपास के सब थाने में भिजवाइए। बिना घूंघट के फोटो नहीं खिंचवाएंगे, बदनामी होगी। आणि नंतर एकच गोंधळ पाहायला मिळतो असे कथानक या चित्रपटात दाखवण्यात आले आहे। तर मंडळी, तुम्ही बघितला आहे का लापता लेडीज हा चित्रपट? कसा वाटला हा चित्रपट हे कमेंट करून जरूर कळवा। आगरात मना लिया, गहना उतरवा लिया, तोरा से पीछा छुड़ा लिया, अब काहे खोजता है गऊ? व टकाटक फिल्मी वाहिनीला नवीन असाल तर सबस्क्राइब करा। आप भरोसा रखिए ना दादी। तू रख भरोसा, हम काय रखे भाई? नवनवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करा। तुमची व तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या। जय महाराष्ट्र। वाली का फोटो लाए हो? हाँ सर लाए हैं, इकलौता फोटो है, शादी का दिन खिंचवाए थे।